पंचायत समितीसमोर महिला आक्रमक, शासकीय कर्मचाऱ्यांच्या गालात चापट, खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी। परंड्यामध्ये स्वादिष्ट जेवण हवंय का? तर मग या हॉटेल किनारा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये। येथे मिळणार मटण डवारा थाळी अनलिमिटेड फक्त 250 रुपयांमध्ये, गावरान चिकन डवारा थाळी अनलिमिटेड फक्त 200 रुपयांमध्ये, किनारा मच्छी थाळी अनलिमिटेड फक्त 200 रुपयांमध्ये, व्हेज थाळी अनलिमिटेड फक्त 200 रुपयांमध्ये। विशेष म्हणजे आमच्याकडे वाढदिवस, मीटिंग किंवा इतर कार्यक्रमांसाठी एसी मीटिंग हॉलची विशेष सुविधा उपलब्ध आहे। तुमच्या फायद्याची गोष्ट म्हणजे जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल भाडे फ्री असणार आहे, तर मासिक मेसची ऑर्डर देखील स्वीकारला जाईल। आमचा पत्ता आहे पिंपरखेडा रोड, परंडा। ऑर्डरसाठी आताच संपर्क करा। आप्पा वारे 89 75 21 01 34। प्राप्त माहितीनुसार पंचायत समिती कार्यालयाजवळ भरदिवसा धक्कादायक प्रकार घडला असून शासकीय कामकाजासाठी आलेल्या कर्मचाऱ्याला एका महिलेने रस्त्यात अडून गालात चापट मारत थेट खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे। युवराज बिभीषण भोसले राहणार सोनारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अश्विनी बाबूराव मगर राहणार शेडगाव हिने माझ्या घराशेजारील सार्वजनिक जागा माझ्या नावावर केली नाहीस, आता तुझी नोकरी घालवते असे म्हणत संताप व्यक्त केला। एवढी तिने तुझ्यावर खोटी विनयभंगाची कैस दाखल करते अशी धमकी देत फिर्यादीच्या गालात चापट मारली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला असा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 169/2026 दाखल करण्यात आला असून BNS कलम 132 221 126 2 224 115 2 तसेच BP ऍक्ट अंतर्गत कारवाई सुरू आहे। या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात मोठी खळबळ उडाली असून शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षितता नसेल तर सामान्य नागरिकांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे। न्यूज मराठी, विजय मेहर, परंडा।